करून, सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून, जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून, जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून, त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाची आज आपण सुरुवात करणार आहोत. हा पंचीकरण ग्रंथ कोणी लिहिला तर रामप्रभू म्हणून ब्रह्मनिष्ठ असे वेदांताचं पठन असणारे, पूर्ण वेदांत अवगत असलेले असे राम सद्गुरू म्हणून होते. त्यांनी हा पंचीकरण ग्रंथ लिहिलेला आहे. पंचीकरण ग्रंथ शंकराचार्यांनी सुद्धा लिहिला, परंतु तो पंचीकरण ग्रंथ वेगळा आहे. त्यांनी लहान संक्षिप्त पंचीकरण ग्रंथ लिहिलेला आहे. मग आपल्याला काय वाटतं, मग त्याचंच विश्लेषण करून रामप्रभूंनी हा पंचीकरण ग्रंथ प्रगट केला का, लिहिला का? तर तसं नाही. राम सद्गुरूंनी स्वतः वेदांताचा पूर्ण अभ्यास करून ती निवडून, त्याच्यामधला सार काढून निवडून संस्कृत भाषेमध्ये हा पंचीकरण ग्रंथ लिहिला. आणि तो पंचीकरण ग्रंथ पुन्हा जयकृष्ण म्हणून, जयकृष्णजी महाराज म्हणून होते, त्यांनी गुजराती भाषेमध्ये प्रश्न उत्तराच्या रूपात तो गुजराती भाषेमध्ये लिहून ठेवला, प्रगट केला सर्वांसाठी. आणि त्यानंतर महाराष्ट्रातले मराठी बोलणारे विष्णू गणेश नेने, विष्णू गणेश नेने यांनी त्या गुजराती भाषेमध्ये लिहिलेल्या पंचीकरण ग्रंथाची मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. अशा अनेक जणांच्या परिश्रमामधून, अनेक जणांचे ह्याच्यामध्ये आपल्यावर उपकार आहेत. ह्या पंचीकरण ग्रंथ मराठीमध्ये आणला म्हणून आपल्याला तो कळू लागला आहे. पंचीकरण ग्रंथ संस्कृतमध्ये होता, तेव्हा संस्कृत भाषा तर आपल्याला समजत नाही, वाचताही येत नाही. बरं, वाचता आली तर अर्थ कळत नाही. आणि अशी संस्कृत भाषा ही देवभाषा जरी असली तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, संस्कृत भाषा देवापासून झाली आणि मराठी कोणापासून झाली. म्हणून आपल्या मातृभाषेमध्ये जितकं लवकर कळतं तितकं संस्कृत भाषेतला बोध होत नाही, कळत नाही. म्हणून विष्णू गणेश नेने यांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून हा ग्रंथ मराठीमध्ये अनुवाद करून ठेवलेला आहे. ह्या ग्रंथामध्ये मुमुक्षुजनांना दुस्तर असा, कठीण असा, अतिशय अवघड असा संसार सागर अनायासे सायास काहीच न करता तरुण जाता यावा म्हणून हा बोध रूपी नौका, हा ग्रंथ जो आहे तो नौकाच आहे. आपल्याला पोहून जाणं अशक्य आहे, शक्यच नाही, परंतु नौकेत बसून जाणं शक्य आहे. नौकेत बसून आपण जाऊ शकतो. तसंच ही नौका तयार करून दिलेली आहे. कोणती नौका आहे तर बोधरूपी. नौकेत बसून आपण सहज सुलभतेनं जाऊ शकतो. ह्या ग्रंथामध्ये दोहे सांगितले, चौपाया दिल्या, अशा मिळून 37 पदे ह्या ग्रंथामध्ये आहेत. आणि स्थूल सूक्ष्म या 2 देहाची
2 कोष्टकंसुद्धा दिलेली आहेत समजण्यासाठी, आपल्याला कळावं म्हणून. अशा प्रकारे या ग्रंथाची प्रस्तावना थोडक्यामध्ये, प्रस्तावना खूप मोठी ग्रंथामध्ये, पण थोडक्यामध्ये आपल्याला कळावं हा ग्रंथ कोणी लिहिला, आपल्यापर्यंत कसा आला हे माहीत असायला पाहिजे. आता ग्रंथ आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला सांगणाराचा सुद्धा परिचय असावा वाटतं थोडाफार. कुठून सांगतं, कोण सांगतं, तर तसंच हा ग्रंथ ज्याने लिहिला त्याचा परिचय आपल्याला असावा म्हणून थोडासा परिचय आपण करून घेतला. आता पान नंबर 23 काढा. ग्रंथाचं पान नंबर 23. ओम तत्सत परब्रह्मणे नमः. ओम तत्सत परब्रह्मणे नमः म्हणजे इथं ओमकार दिला सुरुवातीला. आकार, ओकार आणि मकार अर्धमात्रा मिळून काय होतो? ओमकार होतो. आकार म्हणजे ब्रह्मा, ओकार म्हणजे विष्णू, मकार म्हणजे महेश. ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि अर्धमात्रेच्या बिंदूच्या रूपानं भगवती देवी असं ह्या ओंकाराचं स्वरूप आहे. हा जो ओंकार आहे, हा ओंकार सृष्टीचं बीज सांगितलं. ह्या ओंकारातूनच सृष्टीची उत्पत्ती झाली. ओंकारातून विश्व निर्मिले. परब्रह्म तो खरा आपण म्हणतो सुद्धा. तत्सत हा ओंकार जो आहे तो कोणत्याही मंत्राला लावला जातो. त्याच्यामुळं त्या मंत्राची महानता, श्रेष्ठता वाढते. आपण जसं श्रीमान, श्रीमती, सौभाग्यवती असं जर लावलो तर त्या नावाचं महानता होते, वाढतं. तसंच प्रत्येक मंत्राला ओंकार लावतात म्हणजे त्याची विशेषता वाढते. ओम तत्सत. तत्सत परमात्मने नमः. तत्सत म्हणजे ते सत्य आहे. कोणतं? परमात्मा. ओम तत्सत परमात्मने नमः. अथ सार्थ सटिक पंचीकरण प्रारंभ. अथ म्हणजे आता. आता आपण कशाचा प्रारंभ करत आहोत? तर सार्थ सटिक पंचीकरण ग्रंथाचा प्रारंभ करत आहोत. अथ शब्द जो आहे तो 5 ठिकाणी वापरला जातो, म्हणून ह्याचे 5 अर्थ सांगितलेले आहेत. अथ म्हणजे आता सुरुवात करायची. आता सार्थ सटिक पंचीकरण, आता सुरुवात करायची म्हणून इथं अथ शब्द वापरला. सुरुवात करतानाही अथ शब्द आपण वापरतो. पुन्हा सुरुवात केली, आता मंगल करायचं आहे त्यावेळेससुद्धा अथ शब्द वापरला जातो. प्रारंभ करताना आणि मंगल करताना सुरुवातीला 2 वेळेस अथ शब्द वापरला जातो. त्याच्या नंतर आता एक प्रश्न कळाला, त्याच्यानंतर दुसरा विचारतो शिष्य, तेव्हा अथ हा शब्द वापरला जातो. म्हणून अथ शब्दाचा तिसरा अर्थ नंतरसुद्धा होतो. आणि प्रश्न, नंतर आणि प्रश्न तिथं अर्थ होतो. प्रारंभ आणि मंगल सुरुवातीला, नंतर आणि प्रश्न मध्यम, आणि संपूर्ण झाल्यावर आपण तिथंही अथ शब्द वापरला जातो. असे ह्या अथ शब्दाचे 5 अर्थ आहेत आणि हा शब्द 5 ठिकाणी वापरला जातो. आणि जिथं जसा शब्द येईल, जसं वाक्य येईल, तिथं त्या शब्दाचा तसा अर्थ आपण घेतो आणि घ्यावा सुद्धा. अथा सुरुवात, अथा समाप्ती अशा इथं अथ शब्द वापरलेला आहे. अथ सार्थ सटिक पंचीकरण प्रारंभ. सार्थ म्हणजे जसं आहे तसं, अर्थासहित. सार्थ म्हणजे
जसा अर्थ आहे तसं इथं पंचीकरण ग्रंथ सांगत आहेत. सार्थ सटीक जशास तसं आपण पंचीकरण ग्रंथाचा प्रारंभ इथं करत आहो. टीकाकार कृतम मंगलाचरम, टीकाकारानं मंगलाचरण केलेलं आहे. आर्यावृत्तम, आर्यावृत्तम म्हणजे संस्कृत वाचत असताना, जेव्हा संस्कृत तुम्ही शिकलेलं असेल तर त्यांना माहीत आहे, संस्कृत वाचत असताना 8 अक्षरं झाल्यानंतर थांबायचं असतं. संस्कृत शब्द पूर्ण एकत्रच लिहिलेले असतात. मग 8 अक्षरं झाली की थांबायचं आणि पुढचे 8 अक्षरं 16 अक्षराचं ती मग असतं संस्कृत भाषेचा श्लोक. तर 8 अक्षरं झाले की थांबायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढचे 8 अक्षरं घ्यायचे. याला आर्यवर्तम असं म्हणतात. वंदे श्रीमद्रामं सद्गुरू मतिशांती सीतया श्रेष्ठं, कामाधिराक्षसारी भवजलध तत्वबोध सेतू करम सांगू लागलेले आहेत. टीका परमशांती. आता राम सद्गुरूचं वर्णन आहे इथं. राम सद्गुरूंनी हा ग्रंथ प्रगट केला म्हणून राम सद्गुरूचं वर्णन इथं करण्यात आलेलं आहे. राम सद्गुरू कसे होते? परमशांती. परम म्हणजे श्रेष्ठ, अतिशय श्रेष्ठ अशी, अशांत क्षणभर सुद्धा नाही. परमशांती. निर्विकल्प वृत्ती. वृत्तीमध्ये संकल्पही नाही आणि विकल्पही नाही. निर्विकल्प वृत्ती. विकल्प कशाला म्हणावं आणि संकल्प कशाला म्हणावं? संकल्प करणं म्हणजे आपल्याला कोणताही संकल्प आपण करतो. घर बांधायचा संकल्प करतो, जागा घ्यायचा, जे काही शिक्षण शिकायचा, नोकरी करायचा, हे जो संकल्प आहे मनामध्ये, संकल्प आणि होतं का नाही, होतं का नाही, नाही पूर्ण झालं तर काय करावं, म्हणून ह्याला काय म्हणतात? विकल्प. आणि विकल्पानं मन अस्थिर होतं म्हणून निर्विकल्प वृत्ती आहे. स्वरूप जिचे आशाशी तेशी संयुक्त. निर्विकल्प वृत्ती कुणाची आहे? तर सीता. आता इथं रामप्रभूचं वर्णन करू. रामायणातले जे राम आहेत तर त्यांचं आणि रामप्रभू सद्गुरू, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूजी रामप्रभू ह्यांच्यामध्ये सारखेपणा, सादृश्य काय आहे ते इथं सांगू लागलेले आहेत. परमशांती, निर्विकल्प वृत्ती आहे, स्वरूप जिचे आशाशीतेशी संयुक्त असणारा, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर रूप राक्षसांचा शत्रू. रामप्रभू कसे होते? तर परमशांत होते आणि सीतेबरोबर संयुक्त होते. पण इथले राम सद्गुरू परमशांती तर आहेतच, पण कोणत्या सीतेबरोबर संयुक्त आहेत? तर निर्विकल्प वृत्ती. हे संन्यासी आहेत. निर्विकल्प वृत्ती जी त्यांची आहे त्याच्याबरोबर ते संयुक्त आहेत, एक रूप झालेले आहेत निर्विकल्प वृत्तीमध्ये. ओम नमः शिवाय. ताई लिहून घ्यायचं ग्रंथात आहे की ते? ग्रंथात आहे पण अर्थ कुठे आहे त्याचा? कसं लिहून घेतात? ऐकू नको ते. निर्विकल्प वृत्ती ही सीता. ओम नमः शिवाय. निर्विकल्प आणि दुसरं कोणतं म्हणलात ते? परमशांती आणि निर्विकल्प वृत्ती. संकल्प आणि विकल्प. संकल्प करणं म्हणजे मनामध्ये आपण वेगवेगळे संकल्प, अनेक संकल्प रोज करीत असतो. दररोज संकल्प करणं आणि संकल्प केल्यानंतर कोणती अपेक्षा धरली आणि आपण संकल्प केला. आता संकल्प केला कपिलधारला पायी जायचं,
केला संकल्प आता जायचं आहे, पण पुन्हा काय वाटू लागलं, चलणं होतं का नाही की, जाणं होतं का नाही की, चलणं नाही झालं तर कसं करावं. म्हणजे ही विकल्प जी संकल्प केला ती होतो का नाही ह्यामुळं जी मनामध्ये वृत्ती उत्पन्न होतात, संकल्प पूर्ण होतो का नाही ह्यामुळे वृत्ती जे उत्पन्न होतात त्याला विकल्प असं म्हणतात. संकल्प आला की विकल्प आलाच. घर बांधायचा संकल्प केला, मग आता होतो का नाही, आपल्याजवळ तेवढं बॅलेन्स आहे का नाही, पूर्ण घर बांधेपर्यंत आपल्याला ते म्हणजे पूर्ण होईपर्यंत आपल्याला पैसा तेवढा आपल्याकडं येईल का, होईल का, नाही झालं तर कसं करावं, अर्धच झालं आणि पुन्हा पैसा जर आपल्यापासून नाही आला तर कसं पूर्ण करावं. अशा प्रकारचे जे विकल्प येतात, कोणतीही संकल्प आला की विकल्प येतो, संकल्प आणि विकल्प. पण असं राम सद्गुरूपाशी नव्हतं. परमशांत होते ते, आणि जेव्हा परमशांती अंतःकरणामध्ये असते तेव्हाच आत्मज्ञान होतं. जसं वारं नाही, आपल्याला दीपक लावायचा आहे, दिवा लावायचा आहे, आणि वाटूळ सुटलेली, वारं सुटलेले तर दिवा राहतो का, दिवा राहत नाही, इजून जातो तो लगेच. मग अंतःकरणामध्ये आपल्याला आत्मज्ञानरूपी दीपक लावायचा आहे. मग हो दीपक लावण्याआधी तिथलं हवा जी सुटलेली ही संकल्प विकल्पाची, ही जर हवा सुटलेली असेल तर तिथं आत्मज्ञानरूपी दीपक राहत नाही, लागत नाही. लावण्याचा प्रयत्न केला तरी ते टिकत नाही. म्हणून रामप्रभू कसे होते तर परमशांती, श्रेष्ठ अशी शांती होती. त्यांच्या मनामध्ये संकल्प नव्हता, विकल्प नव्हता. ते आत्मस्वरूपात गढून गेलेले होते, रमून गेलेले होते. त्याचा त्यांनी अनुभव घेतलेला होता त्या आनंदाचा. म्हणून निर्विकल्प वृत्ती म्हणजे हवा नाही त्या ठिकाणी दिवा जसा शांत जळतो, तो विजतच नाही बघा, अखंड 24 तास तो दिवा जळतो. पण वारं लागू नये ह्याची मात्र दक्षता घ्यावी लागते. तसंच संकल्प आणि विकल्प ही हवा सुटल्यासारखी आहे. संकल्प विकल्प मनामध्ये सारखे जर उत्पन्न होत असतील तर तिथं ज्ञान करून घेता येत नाही. म्हणून रामप्रभू परमशांती, निर्विकल्प वृत्ती आहे, स्वरूप जिचे अशा सीतेशी संयुक्त असणारा. सीतेशी संयुक्त रामप्रभू होते. रामायणातले रामप्रभू ज्यांनी रावणाचा वध केला ते रामप्रभू लक्ष्मी म्हणजे सीता हिच्याशी संयुक्त होते. आणि हे जे रामप्रभू आहेत सद्गुरू, ते कोणत्या सीतेशी संयुक्त आहेत, कोणत्या सीतेशी संयुक्त आहेत लक्षात येईल का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. परमशांती. ओम नमः शिवाय. अशी तिची सवय. रामप्रभूच्या वनवासात सुद्धा जाताना सीतामाई बरोबरच होत्या. तिचे संयुक्त होते. पती पत्नी संयुक्तच असतात बघा, वेगळे वेगळे नसतात. आपण काय म्हणतो, आई वडील सुद्धा वेगळे होतात पण पती पत्नी वेगळे नाहीत. आमचं घर म्हणतो, पतीचं वेगळं माझं वेगळं असं म्हणत नाही, संयुक्त असतात. तसेच रामप्रभू जे आहे ती निर्विकल्प जी वृत्ती आपल्या मनामध्ये, वृत्ती कशाला म्हणावं आपण बघितलेलं आहे, वृत्ती उत्पन्न होतात आणि येतात आणि जातात. वृत्ती कशाला म्हणावं तर अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हणावं. अंतःकरणामध्ये जे परिणाम होतो, सुख कधी होतं, दुःख कधी होतं, क्रोध येतो, लहरी ही लाटा येतच राहतात. अशा जी वृत्ती आहे निर्विकल्प वृत्ती, अंतःकरणाचा परिणाम निर्विकल्प वृत्ती आहे. स्वरूपजीचे अशा सीतेशी संयुक्त असणारा, असे संयुक्त असणारे ही राम सद्गुरू आहेत. ह्यांचं वर्णन चाललेलं आहे. ही 1 नंबर. 2 दुसरा गुण कोणता होता तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर रूप राक्षसांचा शत्रू.
सद्गुरू कसे होते, तर त्यांच्यामध्ये हे विकार नव्हते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार ह्यांचे ते शत्रू होते. शत्रूसारखं ही शत्रूच आहेत. षड रिपू आहेत. हे रिपू म्हणजे शत्रू. ह्या शत्रू जी होते त्यांचेही रामप्रभू शत्रू होते. ह्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या विकाराचे. ही तिसरा गुण होता संसाररूपी समुद्रावर तत्वबोधरूपी सेतू म्हणजेच पूल बांधणारा. कोणतं कार्य केलं आहे रामप्रभूंनी, सद्गुरू रामप्रभूंनी, तर संसाररूपी समुद्रावर तत्वबोधरूपी सेतू म्हणजे पूल बांधला. तत्व कशाला म्हणावं, तर तत्व कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अनारोपित को तत्व कहिये. इथं अनारोपित को तत्व कहिये. आरोपित तत्व पंचमाभूताचे तत्व आहेत, ती पुढी येतील. पण इथं मात्र अर्थ अनारोपित को तत्व कहिये. असा तत्वबोधरूपी सेतू म्हणजे पूल बांधलेला आहे. ब्रह्म विद्यारूप शोभेने शोभित. आणि ब्रह्मविद्या त्यांच्या रोमारोमामध्ये भरलेली आहे. त्यांच्या अंतकरणामध्ये, बुद्धीमध्ये ब्रह्मविद्येचं भंडार आहे. आणि तेच त्यांनी खुलं करून ह्या पंचीकरण ग्रंथामध्ये आपल्याला दिलेलं आहे. कितीही घ्या, भांडार जर भरलेला असेल तर भरू नेता येतं. तसं ब्रह्मविद्या रूप शोभेने शोभून, ब्रह्मविद्या रूप शोभा आहे त्यांची. प्रपंचामध्ये शोभा कशानं असते, तर सुवर्णानं, धनानं. प्रपंचाची शोभा, ज्याच्याकडं जास्त सोनं, मोठा बंगला वाडा आहे, त्याला प्रपंचामध्ये मान सन्मान असतो, त्याची शोभा असते. परंतु इथे ब्रह्मविद्यारूप शोभेने शोभित होते. हे अलंकार कोणते घातले होते, तर ब्रह्मविद्या ही त्यांनी संपादन केलेली होती. त्या विद्येनं ते शोभित होते. श्रीराम रूप अशा श्रीराम सद्गुरूला मी वंदन करतो. रामासारखेच असलेले हे राम सद्गुरू, त्यांना मी वंदन करतो. वंदन का करावं आणि वंदन कोणाला करावं? साष्टांग वंदन करावं. आठही अंग काठीसारखे टाकून देणं, ह्याला साष्टांग नमस्कार असं म्हणतात. 8 अंग कोणते? 2 हात, 2 पाय, 2 भुजा, 2 भुजा, पोट आणि मस्तक. 8 अंग. या 8ही अंगानं साष्टांग करून, साष्टांग का करावा? आपण सुद्धा सद्गुरू माऊलीच्या मठामध्ये गेल्यानंतर साष्टांग घालतो. मग का घालावा साष्टांग? तर आपला अहंकार वतून द्यावा तिथं. आणि हा जो घडा आहे देहरूपी, तो रिकामा करावा. भरलेल्या घागरीमध्ये, आता पाण्यानं भरलेली घागर आहे बघा, आणि आपल्याला दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये भरायचं आहे, तर ती पाणी तसंच ठेवून दूध भरता येत नाही. तर काय करावं लागतं? पाणी वतून द्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा दूध भरावं लागतं. काही जरी त्या घागरीत आधी भरलेलं असेल तर ते वतून देऊन ती घागर रिकामी करावी लागते आणि त्याच्यामध्ये आपल्याला दूध, अमृत काय जे भरायचं आहे ते भरावं लागतं. तसंच आहे साष्टांग करण्यानं सद्गुरूच्या पायावर अहंकार रूपी ही जी मध्ये भरलेला आहे ना काटोकाट मी अहम, हा वतून द्यायचा आहे आणि ध्येयरूपी घडा रिकामा करून ज्ञान अमृतमध्ये भरायचं आहे. म्हणून सद्गुरूला वंदन करावं, नमन करावं, साष्टांग प्रणिपात करावा. साष्टांग म्हणजे 2 हात, 2 पाय,
2 हात, 2 पाय, 2 भुजा, पोट आणि मस्तक. हे सरळ काठीसारखं टाकून देणं. 2 हात, 2 पाय, 2 भुजा, पोट आणि मस्तक. सद्गुरूच्या समोर काठीसारखं खाली साष्टांग घालून, ह्याला साष्टांग असं म्हणावं. साष्टांग म्हणजे 8 अंगानं नम्र होणं. 8ही अंगानं सद्गुरूच्या चरणाजवळ नम्र होणं, ह्यालाच साष्टांग असं म्हणतात. ओम नमः शिवाय लिहिलं का? हो ताई. बोला, काय लिहिलं? साष्टांग किती प्रकारचा असावा? 2 हात, 2 पाय, 2 भुजा, पोट आणि मस्तक हे सरळ काठीसारखे टाकून देणे म्हणजे याला साष्टांग असे म्हणावे. हां, साष्टांग म्हणजे 8 अंग आपल्या शरीराचे 8 भाग, 8 अंग साष्टांग. श्रीराम चंद्र सीतेशी संयुक्त आहेत, त्याचप्रमाणे श्रीराम नावाचे सद्गुरू, परमशांती, निर्विकल्प समाधी हेच आहे रूपजीचे, अशा सीतेशी संयुक्त आहेत. ज्याप्रमाणे रामचंद्र रावणादी राक्षसाचा नाश करणारे आहेत. रामचंद्र रामायणामधले रामप्रभू यांनी राक्षसाचा नाश केला. कोणत्या कोणत्या राक्षसाचा नाश केला? रावण, कुंभकर्ण आदी हे जे राक्षस होते त्यांचा रामप्रभूंनी नाश केला. मग इथं राम सद्गुरूंनी कोणत्या राक्षसाचा नाश केला? ही जी 6 रिपू आहेत, ह्या 6 राक्षसाचा नाश राम सद्गुरूंनी केला आणि रामप्रभूंनी रावणादी राक्षसाचा नाश केलेला आहे. नाश करणारे आहेत. त्याचप्रमाणे राम सद्गुरू काम, क्रोध आदिक रूप राक्षसाचा नाश करणारा आहे. राम सद्गुरूंनी ह्या राक्षसाचा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही जी 6 राक्षस आहेत ना, ही आपल्या मधीच आहेत आणि आपल्याला तिथपर्यंत स्वरूपापर्यंत जाऊ देत नाहीत. ते आडवे उभा राहतात आणि ह्यांचा पराभव केल्याशिवाय आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जाता येत नाही. ह्यांच्यावर विजय मिळवावा लागतो. ह्यांना आपल्यावर राज्य करू द्यायचं नाही, तर आपण त्याच्यावर राज्य करायचे. ह्या राक्षसाचा पराभव करायला पाहिजे. राम सद्गुरूंनी ह्या 6ही राक्षसाचा नाश करणारे असे राम सद्गुरू आहेत. त्याचप्रमाणे रामचंद्रांनी आपल्या सेनेला समुद्रातून पार नेण्याच्या हेतूने रामप्रभूंनी काय केलं होतं? रावणाकडं जाताना रावणाची लंका समुद्राच्या पार पलीकड होती आणि जायला रस्ताच नव्हता. मग काय केलं? तर समुद्रावर सेतू बांधला. रामप्रभूंनी समुद्रावर सेतू बांधला. तसाच राम सद्गुरूंनी सुद्धा ह्या संसाररूपी सागर आहे आणि आपलं स्वरूप आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जायचं आहे, तर हे सागर ओलांडल्याशिवाय जाता येत नाही. जसं रामप्रभूला रावणाकडं सीता आणायला जायचं होतं आणि सागर ओलांडायचा होता. सागर ओलांडीत असताना रामप्रभूंनी सेतू बांधला. हनुमंतानी आणि अनेक जी सैन्य होते त्यांनी सागरावर तरणारे दगड राम नाम लिहून टाकले आणि ते दगड तरले. दगडसुद्धा
ईश्वराच्या नामानं तरतात. आपण दगडासारखे आपण सुद्धा नामानं तरतो. ईश्वराच्या नामानं जड आहे ही देह, पण ईश्वराच्या नामानं आपण सुद्धा तरतो. तसंच ह्या हनुमंत आदींनी नाम लिहून टाकलं आणि दगडावर राम असं नाव लिहून टाकायचं. ते दगड तरत होते. पण रामप्रभूंना काय वाटलं, बघावं तरी आपण सुद्धा कसं काय दगड तरत असतील. म्हणून रामप्रभूंनी सुद्धा एका दगडावर राम नाव लिहिलं आणि दगड टाकला. तो डुबक बुडून गेला. हनुमंत पाठीमागं उभे होते. रामप्रभूंनी बघितलं आणि इरमसून गेले. रामप्रभू त्यांना वाटलं होतं कोणीच नाही काय की आपण पण परिचय बघावा. हनुमंत भक्त होते, खूप बुद्धिमान होते हनुमंत. हनुमंताच्या लक्षात आलं. हनुमंतांनी रामप्रभूचे पाय धरले आणि सांगितलं, प्रभू, ज्याला तुम्हीच सोडून दिलं तो कसा तरेल? तुम्ही सोडून दिलेला तरणार नाही. मग तुम्हीच ह्या दगडाला सोडून दिलं तर तो कसा तरेल? तुमच्या नामानं तरतात, तुम्ही सोडून दिलेला तरत नाही. अशा प्रकारे रामप्रभूंनी हनुमंतांनी ह्या समुद्रावर सेतू बांधला. तसाच राम सद्गुरूंनी सुद्धा तत्वबोधरूपी तत्व म्हणजेच आत्मा, आत्म्यालाच तत्व म्हटलेलं आहे. आणि आत्म्याचा बोध, तत्वबोधरूपी, बोध म्हणजे ज्ञान, आत्म्याचं ज्ञान. मग आत्मज्ञानरूपी सेतू बांधलेला आहे. ज्याप्रमाणे श्रीरामाने आपल्या सेनेला समुद्रातून पार नेण्याच्या हेतूने समुद्रावर सेतू बांधला, त्याचप्रमाणे राम सद्गुरूंनीही मोक्ष जनांना, मुमुक्षु कुणाला म्हणावं तर ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे अशा मुमुक्षूंना तरुण जाण्यासाठी संसाररूपी ह्या समुद्रावर तत्वबोधरूपी सेतू बांधला. आणि समुद्रात पार नेण्यासाठी त्यावर तत्वबोधरूपी सेतू बांधला आहे. श्रीराम ज्याप्रमाणे लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहे, त्याचप्रमाणे श्रीराम सद्गुरू ब्रह्मविद्या अनेक सद्गुण रूप लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहेत. म्हणून अशा श्रीराम रूप सद्गुरूला मी साष्टांग नमस्कार करतो. रामप्रभू जसे लक्ष्मीच्या योगाने म्हणजे सीतेच्या योगाने, सीता ही लक्ष्मीच आहे. रामप्रभू विष्णूचा अवतार आहेत, सीते लक्ष्मीचा अवतार आहे, सीता माता. रामप्रभू जसे लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहेत, तसेच त्याचप्रमाणे माझे राम सद्गुरू जे आहेत ते कशाने शोभायमान आहेत तर ब्रह्मविद्या आणि अनेक सद्गुण रूपी लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहेत. अनेक सद्गुण आहेत त्यांच्यामध्ये. ब्रह्मविद्या तर आहेच, पण दयाळू, कृपाळू असे हे सद्गुरू असतात. अनेक सद्गुणानं त्यांचं पिंड भरलेलं असतं. त्यांच्यामध्ये अनेक सद्गुण असतात आणि त्याच्या योगानेच ते तेजस्वी आणि शोभायमानसुद्धा दिसतात. त्यांना त्याच्याने शोभा येते. आपल्या प्रपंचामध्ये अनेक अलंकार, भारीची साडी घालून गेलं तर लोक वंदन करतात प्रपंचामध्ये, त्यानं शोभा येते. तशी रामप्रभूला ब्रह्मविद्या आणि सद्गुण याने ह्या लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहेत. म्हणून अशा श्रीराम रूप सद्गुरूंना मी साष्टांग नमस्कार करतो. अशा प्रकारे साष्टांग नमस्काराचं इथं सांगितलं. आणि नमस्कार केल्याशिवाय कोणतंच ज्ञान प्राप्त होत नाही. सहज आपली वस्तू पृथ्वीवर पडली, खाली जमिनीवर जर पडली
तर ताट उभारला तर त्याला घेता येत नाही. त्याला त्या जमिनीपाशी वाकावं लागतं, नम्र व्हावं लागतं, तेव्हाच ती वस्तू घेता येते. जो झुकता है हो इंसान है, ताटना तो मुर्दे की पहचान है. एका सुभाषितकारानं म्हटलेलं आहे, जो वाकतो, नम्र होतो, तोच मनुष्य असतो. जो ताटलेला असतो तो मुडदा, मड ताटलेला असतं, ताटल्यासारखा असतो तो, मुडद्यासारखा असतो. म्हणून साष्टांग नमस्कार इथं केलेला आहे. आर्यावर्तम वाचा मीनाताई. ओम नमः शिवाय ताई. आर्यावर्तम पंचीकरण व्याख्यायां सुखबोधार्थ करोम्यहं सरलां संस्कृत वाग्ज्ञानं गुरुजर सद्भाषया मुमुक्षूणाम्. ओम नमः शिवाय. ऐकायला आलं का नाही? आलं ऐकायला. हो, टीका. संस्कृत भाषा तर येत नाही ह्या अर्थ. पंचीकरण व्याख्याम सुखबोधार्थ, सुख प्राप्त करण्यासाठी ही पंचीकरण व्याख्यान म्हणजे सांगायचंय. आणि कसं सांगायचं? करो मेहंग सरलम, सरळ असं सांगायचं आहे. संस्कृत भाषेत कळत नाही, संस्कृत भाषा तर येत नाही, पण संसार बंधनातून मुक्त होण्याची तर इच्छा आहे. संस्कृत भाषा जरी येत नसली तरी ही संसार बंधनातून मुक्त होण्याची तरी इच्छा आहे, तीव्र इच्छा झालेली आहे. अशा विवेकादी साधन संपन्न जिज्ञासू जनांना अनायासे पंचीकरणाच्या अर्थाचा बोध व्हावा या हेतूने कठीण प्रक्रिया वाचून सुलभ रीतीने समजली जावी. कठीण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये, पण सोप्या करून सांगितलेल्या आहेत. संसार ह्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्याला संस्कृत भाषा येत नाही, कळत नाही. आणि हे ज्ञान संस्कृतमध्ये आहे. देवभाषा संस्कृत असल्याकारणानं सगळे शास्त्र संस्कृतमध्येच आहेत. आणि ती मराठीत करून आपल्याला मुक्त होण्याचा मार्ग इथं खुला करून दाखवलेला आहे. संसार बंधनातून मुक्त होण्याची इच्छा आहे अशा विवेकादी साधनाच्या साधन संपन्न जिज्ञासूजनांना. विवेक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मुद्रिकाताई महाजन, विवेक कशाला म्हणावं? आपली दुसरी आवृत्ती सुरू झाली. सगळं लक्षात यायला पाहिजे आपल्याला. पुन्हा पुढचे ग्रंथ ऐकायचे तर लक्षात पाठ पाहिजेत. हां, बोला. आत्मस्वरूप कोण दिसते काही? विवेक कशाला म्हणावं? हो सांगा. म्यूट करा महाजन ताई. विवेक कशाला म्हणावे? आत्मा काय अनात्मा काय हे समजून घेणे त्याला विवेक असे म्हणावे. ओम नमः शिवाय. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्या व्यतिरिक्त सर्वच अनित्य आहे. म्यूट करा महाजन ताई, म्यूट करा. आत्मस्वरूपच नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळं जे दिसतंय ते अनित्यच आहे. त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा मनाचा दृढ निश्चय, असं मनाचा दृढ निश्चय व्हायला पाहिजे. आत्मस्वरूपच तेवढं सत्य नित्य, त्याच्या व्यतिरिक्त सर्वच अनित्य आहे. आता नित्य कशाला म्हणावं? सगळ्यांना कळावं. नित्य कशाला म्हणावं? तिन्ही काळात जो असतो, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, सगळ्यामध्येच असतो, तो नित्य असतो. म्हणून आत्मस्वरूप नित्य, त्याच्या व्यतिरिक्त सर्वच अनित्य आहे असा मनाचा दृढ निश्चय म्हणजेच विवेक आहे. आणि मुक्त होण्याची इच्छा आहे. तर
अशा विवेकादी साधन संपन्न जिज्ञासूंना, ज्यांच्यामध्ये विवेक उत्पन्न झालेला आहे. हे लिहून घ्यायचं का तुम्ही? नित्यता आधी वेगळं सांगितलंय, जन्म मरण शून्य को नित्य काही हे सांगितलंय, हो ना, मग पण आता तुम्ही वेगळं सांगितलं. जिथं जसं येईल तसं सांगण्यात येतं. जन्म मरण शून्य कोण नित्य काही. हो, जन्म ही आम्हाला हे जन्म ही लिहून घेऊ का? नाही, जन्म मरण शून्य कोण नित्य काही व्याख्या बरोबर आहे. तीच व्याख्या आहे तिची. ज्याला जन्मही नाही मरणही नाही त्याला नित्य म्हणावं. नित्य म्हणजे भूतकाळात, वर्तमान काळात, भविष्य काळात, म्हणजे जन्म नाही मरण नाही म्हणल्यावरती नेहमी सारखाच आहे ना. जन्मतही नाही मरत नाही. हजारो वर्षापूर्वी सुद्धा तो जशाला तसाच होता आत्मा, लाखो वर्षापूर्वी, आणि आजही तसाच आहे, आणि भविष्यामध्ये तो जशाला तसाच राहणार आहे. त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. जन्मतो तो मरतो. जो जन्मतो त्याला 6 विकार लागतात. जन्मतो, पुन्हा अस्तित्व त्याचं असतं, वाढतो, तरुण होतो, म्हातारा होतो, मरून जातो, पण त्याला कोणताच विकार लागत नाही, म्हणजे जन्म मरणच नाही. म्हणून जन्म मरण शून्य को नित्य कही ही बरोबर आहे. आणि विवेक, असा जो विवेक ज्याच्या ठाई उत्पन्न झाला, आणि ही साधन, विवेक ही साधन आहे. विवेक साधन संपन्न होऊन जिज्ञासू जनांना, जिज्ञासू म्हणजे आपल्याला स्वरूपापर्यंत जायचे, पुढे काय पुढे काय पुढे काय असं जिज्ञासूपणा. भक्ताचे प्रकारसुद्धा सांगितले. अर्थ अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर जिज्ञासू भक्त 3ऱ्या क्रमांकाचा असतो. अर्थभक्त कशाला म्हणावं तर अर्थभक्त म्हणजे काहीतरी अपेक्षा ठेवून भक्ती करतो. काही ना काही मनामध्ये मागणी असते त्याच्या, आणि तो प्राप्त करण्यासाठी ईश्वराची आराधना साधना करतो. सुरुवातीचा काळ असतो तो अर्थभक्त असतो. छोट्या छोट्या सुद्धा मागण्या, इतक्या मागण्या अर्थभक्त देवाकडं करतो. देव नोकर आहे का मालक हीच कळत नाही. नोकराला काम सांगितल्यासारखं देवाला मागण्या करतो. ह्याला काय म्हणावं? अर्थभक्त म्हणावं. मागणी केल्याशिवाय तो ईश्वराची पूजाच हातसुद्धा जोडीत नाही. तो हात जोडल्याबरोबर माझं बरं होऊ दे एवढं तरी म्हणतो. त्याला काय म्हणावं? अर्थभक्त. आणि अर्थार्थी, अर्थार्थी म्हणजे त्याला सुख जेव्हा आहे जीवनामध्ये तेव्हा त्याला देवाची आठवणच येत नाही, परंतु जेव्हा अडचणी येतात, दुःख होतं, तेव्हा मात्र तो देवाला नवसं करतो आणि त्याच्यासाठी पारायण साधना करतो. कोणतीही खडतर साधना करतो. त्याला अर्थार्थी भक्त असे म्हणावं. आणि 3ऱ्या क्रमांकाचा भक्त जो जिज्ञासू, हा जो जिज्ञासू असतो ना, त्याची कोणतीच मागणी नसते, काहीच नसतं. त्याला फक्त ज्ञान प्राप्त करायचं असतं. जिज्ञासू भक्त जो असतो तो राजहंस पक्षासारखा असतो. फक्त ज्ञान गोळा करीत तो चलतो. सत्संगाला जरी गेला तरी सत्संग करत असताना जो प्रवचनकार आहे तो सांगत असतो. सांगताना त्याच्याकडून काही चुका झाल्या तरी तो ते चुका झालेल्या किंवा त्याच्या मुखातून अयोग्य शब्द बाहेर एखादा पडला तर तो सोडून देतो आणि साराचं ग्रहण करतो. दुधामधलं पाणी काढून दूध पितो, तसं ज्ञान प्राप्त करतो. तो ज्ञानप्राप्तीच्या मार्गावरच असतो. जिथं जिथं ज्ञान प्राप्त होईल तिथं तिथं तो विहार करतो, जातो. ह्यालाच राजहंस म्हणतात. दूध वेगळं पाणी वेगळं करून दूधच पितो, तसा हा जिज्ञासू भक्त ज्ञानच संपादन करतो. कुणाचीच निंदा करत नाही, कुणाची स्तुतीही करत नाही. स्तुतीमध्ये सुद्धा निंदा असते बघा. स्तुती जर आपण करायला गेलो तर तरीसुद्धा त्याच्यामध्ये कुणाची तरी निंदा होऊ शकते.
आता 4 भाऊ आहेत आणि त्या 4 भावापैकी एकाची स्तुती लावली तर दुसऱ्याची निंदा होते. सर्वापेक्षा तू खूप चांगला आहेस, तुला खूप येतं, तू हुशार आहेस सर्वापेक्षा. मग त्या तिघांची काय झाली? निंदा झाली आणि ह्याची स्तुती झाली. मग जिज्ञासू जो असतो तो निंदाही करीत नाही, स्तुतीही करीत नाही आणि कुणाचे दोष अजिबात बघत नाही. त्याची दृष्टी पवित्र झालेली असते. दोष जो बघतो, स्वतः दोषी असतो तोच दुसऱ्याचे दोष बघतो. मग असा जिज्ञासू भक्त जो असतो तो त्याला विवेकसंपन्न साधन आणि जिज्ञासू जनांना अनायासे जिज्ञासू भक्ताला साहस न करता आपला आत्म्याचा बोध व्हावा म्हणून ही पंचीकरण ग्रंथ आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. हा जिज्ञासू जो भक्त असतो तो ज्ञानी होतो. ज्ञानी म्हणजे आत्मस्वरूपाला जाणणारा होतो. म्हणून ही जिज्ञासू जो आहे तो अशा जिज्ञासू लोकांनाच पंचीकरणाचा बोध व्हावा म्हणून ही पंचीकरणाचं सायास केलेला आहे. कुणी केला तर राम सद्गुरूंनी केला. राहिलेला विषय आपण उद्याच्या भागात बघू. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.